नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शहर व ग्रामीण भागातून हद्दपार केलेले असतानाही कुठलीही परवानगी न घेता देवळाली गाव सोमवार बाजार येथे फिरणाऱ्या एका हद्दपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने ताब्यात घेतले. याबद्दल अधिक माहिती अशी की परिमंडळ 2 उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशाने सौरभ जयराम लोंढे याला नाशिक शहर व ग्रामीण भागातून 2 वर्षांकरिता हद्दपार केलेले असतानाही तो देवळाली गाव भागात सोमवार बाजार येथे फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्यात कारवाई केली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, बाळू शेळके, शंकर काळे, पोलीस हवालदार नितीन फुलमाळी, संजय पोटिंदे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.